खालापूर तालुक्यातील शिवसेनेचा बालेकिल्ला राष्ट्रवादी आणि शेकाप आघाडीने उद्ध्वस्त केलाय। जिल्हा परिषदेच्या 4 पैकी 3 जागा आघाडीने जिंकल्या असून पंचायत समितीच्या 8 पैकी 5 जागांवर आघाडीला यश मिळाले। या विजयानंतर राष्ट्रवादी आणि शेकापच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला। खालापूर तालुक्यातील ग्रामीण भाग शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता। गेली 15 वर्ष खालापूर पंचायत समितीवर शिवसेनेची सत्ता असून जिल्हा परिषदेच्या 4 पैकी 3 जागा शिवसेनेच्या ताब्यात होत्या। यावेळी मात्र राष्ट्रवादी आणि शेकाप आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे, त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळला आहे। विधानसभा निवडणुकीनंतर खालापूर तालुक्यात राष्ट्रवादीला गळती लागली होती। माजी तालुका अध्यक्ष विजय पाटील, नेते नवीन घाटवळ यांच्यासह अनेक जण शिवसेनेत गेले होते, तर संदीप पाटील यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी शेकापची कास धरली होती। खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला चांगले यश मिळाल्याने त्याची पुनरावृत्ती खालापूरमध्ये होईल असे वाटत असताना मतदारांनी मात्र राष्ट्रवादी आघाडीला पसंती दिली आहे। विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करून शेकाप पक्षाकडून निवडणूक लढवणाऱ्या उपजिल्हाप्रमुख महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने ही निवडणूक लढवली। सेनेत मोठ्या प्रमाणात अंतर्गत बंडाळी होती, त्याचा फटका शिवसेनेला बसला। गेल्या काही दिवसात शिवसेनेत मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाले होते, त्यामुळे शिवसेनेला विजयाची संधी होती। निवडणुकीतील उमेदवार ठरवण्यावरून शिवसेनेत मोठा वाद होता। राष्ट्रवादीने मात्र आपले उमेदवार आधीच जाहीर केले होते, त्याचा फायदाही आघाडीच्या उमेदवारांना झाला। शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेंद्र थोरवे यांनी 2014ची विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करून शेकापकडून लढवली होती। सध्या त्यांच्याकडे खालापूर आणि कर्जतचे नेतृत्व आहे। राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले विजय पाटील शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना असा प्रवास केलेले संतोष भोईर शिवसेनेचे नेते म्हणून काम करतात। शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर सन्मान दिला जात असल्याचा चुकीचा संदेश गेली काही वर्ष दिला जातोय, त्यामुळे प्रामाणिक आणि सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये प्रचंड खतखत होती। या निवडणुकीत ही खतखतही बाहेर निघाली आणि शिवसेनेला पराभवाचा सामना करावा लागला। राष्ट्रवादीने 2 महिन्यांपूर्वी आपले उमेदवार जाहीर केले होते। शिवसेनेत मात्र उमेदवारीवरून संघर्ष होता। शेवटच्या क्षणाला शिवसेनेने उमेदवार जाहीर केले खरी, मात्र चौक जिल्हा परिषद गट वगळता सर्वच ठिकाणी नाराजी होती। सासगाव गटात माजी उपाध्यक्ष भाई शिंदे यांना उमेदवारी दिल्याने सेनेचे प्रमुख नेते प्रचारासाठी बाहेरच पडले नव्हते। वडगाव आणि वासांबेतही वेगळी परिस्थिती नव्हती। आमदार सुरेश लाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी आणि शेकाप आघाडी मोठ्या विश्वासाने निवडणुकीला सामोरे गेली आणि विजय खेचून आणला। तालुका अध्यक्ष पदाची धुरा स्वीकारल्यानंतर नरेश पाटील आणि युवक अध्यक्ष अंकित साखरे यांनी संघटना बांधणीकडे लक्ष दिले होते, त्यामुळेच आघाडीला मोठे यश मिळाले। निवडणूक जाहीर झाल्यानंतर सुरुवातीपासूनच शिवसेनेने आघाडीला गृहीत धरले होते। गावात कुठलीही पत नसलेले शिवसेनेचे स्वयंघोषित नेते मोठ्या गप्पा मारताना दिसत होते। या नेत्यांच्या बूथवर मात्र शिवसेना मागे पडल्याचे चित्र होते। शिवसेनेला धोबीपछाड देत राष्ट्रवादी आघाडीने खालापूर तालुक्यात मोठे यश मिळवताना कार्यकर्त्यांची मेहनत कामी आलीच, मात्र शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी ही पराभवाला कारणीभूत ठरली आहे। खालापूर तालुक्यात आघाडीला मिळालेला विजय नेत्यांचा नसून कार्यकर्त्यांचा आहे। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी।